रामकृष्ण हरी माऊली हळूहळू वारकरी आहेत ते आता पंढरीच्या दिशेने पोहोचत आहेत। आज सकाळी सासवडमधून प्रस्थान केल्यानंतर आता हे सगळे वारकरी हा सगळ्या वारकऱ्यांचा मेळा हा जेजुरी नगरीमध्ये म्हणजेच खंडेरायाच्या जेजुरीमध्ये पोहोचलेला आहे आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। वारकऱ्यांमध्ये आता जेवणाची लगबग आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे। सकाळी वारकरी हे पायी चालत निघालेले होते आणि पुढे आता जवळपास 20-25 किलोमीटरचं अंतर चालत आल्यानंतर आता त्यांचा जो मुक्काम आहे त्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। आणि आपण पाहिलं की जिथं मुक्काम वारकऱ्यांच्या दिंडीचा असतो तिथं अशा पद्धतीने जेवणाची तयारी म्हणजे जेवण बनवण्याची तयारी आहे ती सुरू झालेली असते, लगबग सुरू झालेली आहे। आपण पाहतो तिकडं माऊली आहेत त्या पोळ्या भाजतायत, तयार करतायत आणि जेवण आहे ते सुद्धा बनवलं जाते। आपल्या सोबत इथले माऊली आहेत। माऊली काय बेते आज? वरण आहे, मिक्स भाजी आहे, राईस आहे, चपाती आहे। हो, आणि तुम्ही दरवर्षी दिंडीमध्ये जेवण बनवण्याचं काम करता? काम करतो। किती वर्ष करताय तुम्ही? ही 4थं वर्ष आहे। काय समाधान मिळतं आणि समाधान भारी मिळते, सगळ्या सोबत मिळून मिसळून करता येते आणि प्रपंचात बी समाधान आहे। मग तुमचं हे नियोजन कसं असतं? म्हणजे दिंडी पोहोचायच्या आधी तुम्हाला इथं पोहोचावं लागतं, तर मग तुम्ही सकाळी नेमकं कधी निघता? कारण की मोठ्या गाड्या असतात तुमच्या। दिंडीच्या पुढं मी जातो आणि तयारीला लागतो सकाळच्या। नाश्ता पाणी सकाळी करून देतो, दिंडी निघते। दिंडी निघाल्यानंतर आम्ही तिथून निघतो, दुसरीकडे प्रस्थान करतात। तिथं गेल्यानंतर त्यांनी पण आम्ही स्वयंपाक बनवतो। पंढरपूर पर्यंत पोहोचेपर्यंतचं जे सगळं सामान लागतं जेवणासाठी ते सगळं तुम्ही एकत्रित घेऊन ठेवता? हा, एकदमच खरेदी करून ठेवलेलं आहे। आणि रोज वेगवेगळे पदार्थ वारकऱ्यांसाठी वेगळे वेगळे। हा, काय वाटतं तुम्हाला एवढे सगळे पदार्थ म्हणजे जवळपास 100-150 वारकऱ्यांचं जेवण तुम्हाला बनावं लागतं, तर काय आनंद मिळतो त्याच्यामध्ये? आनंद भारी मिळतो मला, म्हणजे कसं सगळ्याची माया मिळते, सगळ्याची माया मिळून पुन्हा सगळ्यात मोठेपणा वाटतो। आणि पण मोठेपणाला जात नाही मी आणि जाणार पण नाही। माऊली आहेत गेल्या 4 वर्षापासून वारकऱ्यांचं जेवण बनवण्याचं काम आहे दिंडीमध्ये, ते प्रामुख्यानं करतात। इकडं महिला माऊली आहेत ज्या पोळ्या तयार करतात। माऊली किती पोळ्या बनवल्या आतापर्यंत? आतापर्यंत 2 दुर्ड्या बनवलो आम्ही। वर्षाला येता धाराशिव तालुक्यात हा आम्ही वर्षाला ही सेवा करता। एवढी मोठी पोळी चपाती तुम्ही बनवताय, किती जण खातात एक पोळी? ही एक पोळी 2 पोळ्या एक माणूस खाऊ शकते, कारण का ती दिवसभर पायी पायी चालतात ना, भूक जास्त लागते। हा, त्याच्यामुळं 2 खाऊ शकतात। आणि किती बनवतात रोज पोळ्या? किती बनवायला लागतात? मी नाही म्हणतर 200-250 बनवता। हा, हात दुखत नाही का बनवून? आता आपली वारी पांडुरंगाची आहे, करावंच लागतंय, आम्हाला बळ देतोय पांडुरंग, तसं काय नाही टेन्शन। माऊलीची कृपा भरपूर आहे आमच्यावर। आणि हे करत असताना काय म्हणता तुम्ही? गवळण म्हणता, अभंग म्हणता, गाणी म्हणता? म्हणता, अभंग म्हणता। हा, गवळण म्हणा की एक. गवळण म्हणा। आता गवळण कोणती म्हणू? म्हणा तुम्ही रोज ती जाताना म्हणत असता किंवा असं स्वयंपाक बनवताना म्हणता, म्हणा अभंग म्हणा. सौभाग्याचं कुंकू लेवते कपाळी, सौभाग्याचं कुंकू लेवते कपाळी, न तुळशीला पाणी घालते रोज सकाळी, तुळशीला पाणी घालते रोज सकाळी, त्या तुळशीला घालो निवटा, पाप पळे चारी वाटा, सौभाग्याचं कुंकू लेवते कपाळी, सौभाग्याचं कुंकू लेवते कपाळी, न तुळशीला पाणी घालते रोज सकाळी, तुळशीला पाणी घालते रोज सकाळी, या तुळशीला लावो निरोप, पाप पळे आपोआप, या तुळशीला लावो निरोप, पाप पळे आपोआप, सौभाग्याचं कुंकू लेवते कपाळी, सौभाग्याचं कुंकू लेवते कपाळी, न तुळशीला पाणी घालते रोज सकाळी,
तुळशीला पाणी घालते रोज सकाळ. धन्यवाद माऊली. आणि या माऊली बघा पोळ्या इकडं भाजतायत. तुम्ही पीठ मळताय, हात दुखत नाही का? पीठ मळून रोज रोज तुम्हाला ते करायचं वारीमध्ये? हो तिमतो आम्ही रोजच तिमतो, काय नाही होत. रोजच करतो आम्ही, रोजच करतो असं. वारी आणि वारी का मी आता ह्या बारीलाच आले हो. पहिलंच वर्ष आहे. बर, पहिलंच वर्ष आहे माझं. ही बाय आहे त्यासारखं आता 3-4 मुक्काम झाले तुमच्या आळंदी पासून. झाले, 4-5 मुक्काम झाले की. स्वयंपाक बनवताना काय वाटतंय तुम्हाला? कसा आनंद मिळतो? चांगलं वाटतं ना आम्हाला. आम्ही करता रोजच करतो आम्ही, काय वाटत नाही आम्हाला, रोजच करतो. हो तुम्ही पण धाराशिवचे आहेत का? हां. माकणी हां, तालुका धाराशिव आहे आम्हाला. धाराशिव जिल्ह्यातल्या. आणि अजून काय म्हणता मग? गवळण काय म्हणता? नाही आम्हाला काही येत नाही, त्यांनीच म्हणते ते, आम्ही त्यांच्या मागं म्हणतो आम्ही. बघा, हे सगळे एकत्र अशा पद्धतीने स्वयंपाक बनवत असतात. या माऊली आहेत, प्रत्येकाला त्यांचं काम आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. आणि इकडे सगळ्या महिला माऊली आहेत. कोणाला बोलायचंय? कसं वाटतंय? आज चालून आले सकाळी सासवडवरून. छान वाटतंय. काय दुखतायत का नाही? नाही नाही, एक अभंग म्हणतो. तुमची कितवी वारी आहे? आता तर आला पहिली. तुम्ही पहिलंच वर्ष आहे? कुणासोबत आले? यांच्या सोबत आले? तुम्ही सगळे धाराशिवचे का? तुळजापूरचे? काय मग पहिलंच वर्ष आहे. आता 4-5 दिवस झाले तुम्ही चालताय आळंदी पासून. कसं वाटतंय चालत असताना रोज? आनंद वाटतो. बोला माऊली. आनंद वाटते. तुमची पण पहिलीच आहे का? हा पहिलीच आहे आमची. बरं, या आधी का आला नाही तुम्ही? पहिलंच का तुम्हाला वाटलं यावर्षी? महाराजा संघ तुकाराम महाराजांची केली होती. ती किती वर्ष गेली? 4 वर्ष. आणि आज माऊलींचे करता यावर्षी. आज माऊली. काय माऊली तुम्ही काय सांगाल? यंदाच आले मी बी. तुम्ही पण पहिलंच वर्ष? छान वाटतं. सगळ्यांचं पहिलंच वर्ष आहे का? 2 वर्ष झाली आम्हाला येतात त्याला. काय वारीमध्ये समाधान मिळतं? चांगलं विठ्ठलाचं नाम घ्यायचं, गवळण मानाच्या, परत लवकर उठण्याचा अजून गेले येतात. तिकडं काय म्हणताय माऊली? चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. होती संताची भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. होती संताची भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. चला हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेरच. आहो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू. होती संताची भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. होती संताची भेटी, सांगू सुखाची या गोष्टी. चला हो आळंदीला जाऊ, चला हो आळंदीला जाऊ, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू, ज्ञानेश्वर डोळा पाहू.
खूप खूप धन्यवाद सगळ्या माऊलींचे. काय बोलायचं तुम्हाला? काय मिळतं वारी करून सांगा. आनंद मिळतो. माझे गाव माकणी, उत्तम शहाजी आळंगे, राहणार माकणी. भाऊच्या कृपेने आम्ही ही दिंडी काढलेली आहे. ती वाढली ते कितवं वर्ष आहे तुमचं? 14 वर्ष. चौथं वर्ष आहे. 3 वर्षामध्ये काय वारीमधून तुम्हाला मिळालं? पांडुरंगाची भेट झाली का पंढरपूरला? होतेच भेट, मनात भेटल्यावर मनात भेटच होते. आणि मग आपल्याजवळच आहे देव. भेट होती. हा होते मनात. मग भेटल्याशिवाय कसं येतो आम्ही इथं गवळण मंद्या. मी येतो तुमच्याकडे, परत येतो. बघा हे सगळ्या महिला माऊली आहेत. सकाळी चालत या ठिकाणी आल्यात, आता बसल्यात, आता जेवायचं आहे त्यांना. आणि तरी सुद्धा त्यांचा उत्साह आहे तो आपल्याला या अभंग गवळण असेल याच्या माध्यमातून दिसतो. आणि इकडं हे सगळे पुरुष वारकरी आहेत जे या संपूर्ण दिंडीचं नियोजन आहे ते सुद्धा त्यांच्याकडे असतं. माऊली काय आज 5-6 दिवस झाले चालताय तुम्ही, आता जेजुरीमध्ये आलेला आहात. कसा प्रवास राहिलेला आहे तुमचा? प्रवास काय नाही, आमचा चांगला आहे प्रवास. इकडं आल्यानंतर प्रवासात गावाकडलं ध्यान येत नाही, अगदी आनंदात चालतंय. वन येत नाही गावाची? नाही, वर्षातून एक 20-25 दिवस ह्यांच्यासाठीच, बाकीचे दिवस लेकरावासाठी. काय माऊली तुम्ही किती वर्ष करताय वारी? 5-6 वर्ष झालं करतो. काय वारीतनं सुख मिळतंय? सुख ह्याच्या इतकं सुख कुठंच नाही. ह्या सुखा एवढं सुख नाहीच. आनंदच आहे सगळा. एकटेच आलाय का घरी कुटुंब कोणी आहे? एकटंच आलो. एकटेच आले तुम्ही या दिंडी सोबत? काय माऊली सांगाल तुम्ही? काय म्हणजे दिंडीमध्ये चालताना काही त्रास जाणवतोय किंवा काही सोयी सुविधा ज्या सरकारकडनं दिल्या जात आहेत त्या मिळत आहेत का? फक्त पाण्याची अडचण आहे, बाकीची सरकारची आम्ही काही करत नाही अपेक्षा. पण पाण्याची जी अडचण आहे ती आम्हाला आळंदीपासूनच जाणवावं लागले. पाणी मिळलं नाही तुम्हाला इकडे? पुण्यामध्ये मिळत होतं? पुण्यात मिळत होतं पाणी, आता इथनं पाणीच मिळणार गेले सासवड नंतर. हां, एवढीच एक अडचण आहे. तुमच्या दिंडीमध्ये किती वारकरी आहेत? आमच्या दिंडीमध्ये जवळपास 150 ते 200 वारकरी आहेत. हां. आणि तुम्हाला स्वतःला काय मिळतं दिंडीतनं किंवा या वारीच्या सोहळ्यातनं? आळंदीपासून पंढरपूरला तुम्ही जाता पायी चालत, काय सुख मिळालेलं आहे? पांडुरंग तुम्हाला खरंच भेटलाय का? पांडुरंग भेटणारच आहे की. पांडुरंग सुख तर आनंद आहे त्याच्यात. वारी करताना वर्षाची परंपरा आहे ती चालू विचारायची. कितवी वारी? माझी 4थी वारी आहे. काय माऊली तुम्ही? नाही त्यांच्याकडे तुम्ही किती वर्ष चालताय? 4 वर्ष. 4 वर्ष. 4 वर्षात भेटला का पांडुरंग? भेटला का? हा, भेटला. हा, पांडुरंग भेटला हीच भावना सगळ्यांची आहे. आणि या माऊली इकडं. माऊली काय झालं? माऊली पळत गेलं का बरं? माऊली का पळत गेलं? ते आहे ते मुस्लिमची. तसं आपल्याला की उलट तीच म्हणाल चांगलं बोलले. काय म्हणजे काय झालं? काय एवढी चांगली सेवा करताय तुम्ही? नाव काय तुमचं? सय्यद मिनाज. तुम्ही कुठले? धाराशिव. धाराशिव मधले. या दिंडी सोबत तुम्ही असतात. तुमचं काय काम आहे? ड्रायव्हिंग आहे माझं. गाडी चालवतो मी. किती वर्ष करताय? आणि 5-6 वर्ष झालं. मग काय एवढं म्हणजे चांगली सेवा तुम्ही करताय? खरं तर जाती धर्मामध्ये असं काही नसताना ही वारी सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्यांना एकत्र आणते. तेच चित्र आपल्याला इथं सुद्धा पाहायला मिळते. तुम्हाला 4-5 वर्षामध्ये काय मिळालं या वारीच्या सोहळ्यामध्ये? समजा सामान चालल्यामध्ये आनंद भेटलाय, दुसरा कुछ नाही, दुसरं काय नाही. गर्दीतनं वाट काढताना काय म्हणजे आव्हान असतं समोर? कारण की आपण पाहतो की हजारो गाड्या आहेत. या गाड्यांमधून तुम्हाला पुढे येऊन वारकऱ्यांची जी जेवणाची व्यवस्था आहे ती सुद्धा बघावी लागते. बरोबर आहे. हे कसं करता मॅनेज? सकाळी किती वाजता उठावं लागतं? 4-5 उठणे 6 वाजता लाईन एक चालायची, दुसरं काय नाही. सरकार होतं तेव्हा का पाणी एवढं भरपूर मिळालं. डिस्टिलरीशिवाय पाणी पिलं नाही लोकांनी. पुण्यापासून पंढरपुरात सुद्धा 4-5 दिवस. पण ह्या वर्षी एवढी मंडळ व्हायला पाण्याची, ह्या वर्षी तर पाऊस नाही. पाण्याची काहीशी अडचण आहे या वारीच्या सोहळ्यामध्ये असं वारकऱ्यांना जाणवत आहे. आणि त्यामुळे त्यांना बाहेरून पाणी आहे ते सुद्धा घ्यावं लागतंय. पण एक उत्साह आहे तो वारकऱ्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता जवळपास 70 ते 80 किलोमीटर हे वारकरी पायी चालत आता आलेले आहेत. आज जेजुरीमध्ये हा सगळ्या वारकऱ्यांचा मेळा हा पोहोचलेला आहे. संध्याकाळची वेळ असल्याने आता जेवण बनवण्याची लगबग आहे ती सुद्धा सुरू झालेली आहे. आणि दुसरीकडे अशा पद्धतीने मायमाऊली आहेत त्या अभंग गवळण असे विविध गाणी असतील ते सुद्धा म्हणत त्यांचा दिवस आहे तो घालवतात. अशा पद्धतीने एक वारकऱ्यांचं जे
दिनक्रम आहे तो आपल्याला ठरलेला पाहायला मिळतो आणि जेवणाचा बेत आहे तो सुद्धा प्रत्येक दिंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जिथं आपल्याला हॉटेलचं जेवण जशा पद्धतीचं मिळत नाही, अगदी त्याच्याहून चांगलं जेवण आहे ते अशा या दिंड्यांमधून पाहायला मिळतंय. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे. स्टार्ट बोला. मराठीला LS मराठी यूट्यूब काढा. कशी केली मथुरा केले केले दोर काईटला देव नाही तुझ्या सारखा इटला देव नाही तुझ्या सारखा चंद्रभागेमध्ये स्नान केले केले बर का चंद्रभागेमध्ये स्नान केले केले बर का इटला देव नाही तुझ्या सारखा इटला देव नाही तुझ्या सारखा चंद्रभागेमध्ये पुंडलिक आहे बर का चंद्रभागेमध्ये पुंडलिक आहे बर का इटला देव नाही तुझ्या सारखा इटला देव नाही तुझ्या सारखा चंद्रभागेमध्ये पुंडलिक आहे बर का चंद्रभागेमध्ये पुंडलिक आहे बर का इटला देव नाही तुझ्या सारखा इटला देव नाही तुझ्या सारखा पायरीला नामदेव आहे बर का पायरीला नामदेव आहे बर का इटला देव नाही तुझ्या सारखा इटला देव नाही तुझ्या सारखा दा बाजूला रुकविण आहे बर का डाव्या बाजूला रुकविण आहे बर का इटला देव नाही तुझ्या सारखा इटला देव नाही तुझ्या सारखा एका जनार्दन कानू पातरा आहे बर का एका जनार्दन कानू पातरा आहे बर का इटला देव नाही तुझ्या सारखा
इटला देव नाही तुझ्या सारखा.